गुड मॉर्निंग फ्रेंड्स, रायडर बाळू उघडे या चॅनलवर आपलं स्वागत। हरणे इथं मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्तपैकी आम्ही फ्रेश होऊन कड्यावरचा गणपती पाहण्यासाठी चाललो। समुद्रकिनाऱ्याच्या कडेकडेनं चालत असताना खूप असं सुंदर असा व्ह्यू दिसत होता। मन एकदम प्रसन्न होऊन चाललं। आमचे 2 मुले आणि आम्ही दोघंजण असं मस्तपैकी एन्जॉय करत पुढच्या प्रवासाला निघालो। आता 5 पांढरे येथील राम मंदिर पाहण्यासाठी आम्ही थांबलो। राम मंदिर समुद्र तटाला लागून आहे, खूप सुंदर आहे। छान अशी नक्षीकाम आणि संगमरवरी दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे। सुंदर असा प्रशस्त मंडप, आतमध्ये गेल्यानंतर खूप अशी शांतता। मंडपही असा सुंदर छानपैकी डिझाईन केलेला आहे। श्रीरामांचं दर्शन घेतल्यानंतर नक्षीकाम एकदा मस्तपैकी आपल्यासाठी पाहण्यासाठी सुंदर आहे। नंतर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला समुद्राचा जो व्ह्यू दिसतो तिथे छानपैकी फोटोशूट केले। मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढं मंदिराच्या आजूबाजूनं मस्तपैकी जो काही निसर्गाचा आनंद आहे तो आम्ही घेत होतो। छान शांत असं फ्रेश वातावरण असलेलं हे 5 पांढरे येथील राम मंदिर। हा गावाचा व्ह्यू वर टेकडीवर आल्यानंतर, आणि हा आहे अंजर्ले बीचचा व्ह्यू पॉईंट आपण म्हणू शकता। खूप सुंदर इथून व्ह्यूज तिथं ही जी नदी आहे जोग नदी खूप सुंदर अशी, आणि तिथं जे काही बंदर आहे तर ते बंदर आम्ही जेव्हा जो ब्रिज आहे तो ब्रिज अंजर्ले क्रीक ब्रिज क्रॉस करताना जोग नदीचा जो सुंदर असा व्ह्यू आम्हाला थांबून पाहिल्याशिवाय पुढं जाऊशीच वाटलं नाही। नंतर पुढं घाट रस्ता लागला, आजूबाजूला आंब्याचे मोठे झाडे, बाग, आणि असं वाटत होतं उन्हाळ्यात आलं असतं तर मस्तपैकी छानपैकी आंबे खायला भेटले असते। आणि कड्यावरचा गणपतीच्या गेटवेमधून आपण मध्ये एंट्री केल्यानंतर आहे कोकणचा जो सहवास आहे तो खूप हवाहवासा वाटणार। छान आहे, मस्तपैकी आजूबाजूनं झाडी आहे, घर आहे छान असे लालसर मातीत बांधलेले। आणि जेव्हा आम्ही कड्यावरच्या गणपतीच्या तिथं पोहोचलो तर एकदम सुंदर असा हा कड्यावरचा गणपती आहे। जोग नदीच्या मुखाशी अंजर्ले जे काही गाव आहे त्या गावातून हा टेकडीवरचा गणपती, त्यालाच कड्यावरचा गणपती म्हणतात। दापोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेले निसर्गरम्य गाव आहे। यात अंजर्ले गावात सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपती आहे। अनेक आख्यायिकांनी खरे मानल्यास हे मंदिर 12व्या शतकातील असून पूर्वी संपूर्ण बांधकाम लाकडी असल्याची शक्यता आहे। इसवी सन 1630 पासून या देवस्थानाचे व्यवस्थापन नितसुरे घराण्याकडे आले असावे। त्यापूर्वी प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे। समुद्रकिनाऱ्यावर अजयरायलेश्वर म्हणजे शंकर व सिद्धिविनायक अशी 2 मंदिरे होती। ही मंदिरं नंतर समुद्राच्या भरती पाण्याखाली जाऊ लागले। मग गावकऱ्यांनी हेच मंदिर जे टेकडीवर म्हणजेच कड्यावर मंदिर जीर्णोद्धार करायचा
असा निर्णय झाला आणि हे जे काही सिद्धिविनायकाचं जे मंदिर आहे तर ते मंदिर इथं स्थापित केलं. आणि जेव्हा गणपती तिकडून समुद्राकडून येत असताना कड्यावर तिथं वर चढल्यानंतर गणपतीचा पाऊल वटलेला आहे. म्हणजेच ते जे काही पुनर्जीवित मंदिर उभं केलं तर त्या मंदिरामध्ये गणराजांची स्थापना केली, त्याच्यात ते येऊन बसले. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. गार्डन, बकुळाचं मोठं असं झाड आणि शिव मंदिरसुद्धा छान आहे. आणि गणपती मंदिराच्या पुढंच एक तीर्थ आहे, कुंड आहे. तर त्या तीर्थामध्ये छानपैकी कासव आहेत. 10-12 त्यापेक्षा जास्त कासव होते. मस्तपैकी पोहत होते, उन्हाला काही बसलेले होते. आणि पावित्र्य काय असतं ते इथे येऊन जाणवलं. नंतर असे काही छान वाटणारे असे फोटोचे व्ह्यूज शूट केलं आहे. नंतर काही नक्षीकाम आहेत छानपैकी जे आणि जो प्राचीन काळातला जो समुद्रकिनारी असणारा जो दगडात बांधलेलं मंदिर होतं त्याचा ते अवशेषाचे पात्र आणि गणपतीचे पाऊल पाहण्यासाठी आम्ही पुढे मार्गस्थ झालो. शिव मंदिराच्या मागून डाव्या बाजूला टर्न मारला का एक छोटं गेट लागतं, त्याच्यातून गणपतीच्या पावलाकडे आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. त्या पायऱ्या उतरून पुढं वाट बनवलेली आहे. त्या झाडांनी अशी सावली आहे, उन्हाचा चटका बसत नाही. आजूबाजूला जे काही नाश्त्यासाठी कोल्ड्रिंक्स किंवा जे काही प्रसाद आहे त्याची स्टॉल्स मांडले जाते. आणि काही अंतरावरच पुढं जे गणरायांचं समुद्राकडून जे इकडं जीर्णोद्धार केलं होतं मंदिर, त्या मंदिराकडे येताना इथं एक पाऊल वटलेलं आहे. म्हणजे गणराय त्या जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात स्थायिक झाले. हेच ते गणपतीचे पाऊल, कड्यावरील पाऊल आहे. छोटंसंच मंदिर बांधलं आहे आणि तिथून खूप छान असा व्ह्यू दिसतो. अंजरले गाव आणि त्याची आजूबाजूची वनराई, नारळी पोपळीच्या बागा. इथं संध्याकाळी जर आला तर सनसेट खूप सुंदर असा दिसतो. निवांत वेळी येऊन बसण्यासाठी, मनन करण्यासाठी खूप छान असा हा प्रवास आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट असू द्या. थँक्यू.